नमस्कार. मी भूषण सजगुरे. ज्या 28 तारखेला ग्रहण, ज्याला खंडग्रास चंद्रग्रहण आपण असं म्हणतो, तर या ठिकाणी ते येणार आहे. ग्रहण म्हणजे नेमकं काय याबद्दलची सविस्तर माहिती, ते कोणी पाळावं, त्याच्यानंतर ते कसं पाळावं, त्या ग्रहण कालामध्ये आपण कोणती कोणती कार्य करावी, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ग्रहणाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये का असतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे नवग्रह आहेत त्याच्यापैकी रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे हे नवग्रह जे आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने मानतो, तर त्या ठिकाणी ते आपल्या जीवनावर, आपल्या प्रकृतीवर, आपल्या स्वभावावर कार्य करत असतात. ज्या पद्धतीने वरती या आकाशमंडलामध्ये ग्रह फिरतात, त्याच पद्धतीने आपले मन, आपले विचार देखील त्या पद्धतीने फिरत असतात. म्हणून म्हटलं जातं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती वाईट वागतोय, तर त्याचे ग्रह फिरले की काय, असं सुद्धा आपण मनामध्ये समज करून घेतो. तर हे जे काही ग्रहण येणार आहे, जे शनिवारी लागणार आहे, शनिवार आणि रविवार यामधला जो काळ येतोय रात्रीचा, तर तो ग्रहणाचा काळ सांगितला गेला आहे. म्हणजे 28 आणि 29 ऑक्टोबरला 2023 रोजी शनिवारी जे चंद्रग्रहण लागणार आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जो ग्रहण स्पर्श सांगितलेला आहे, तो मध्यरात्री 1:05 सांगितलेला आहे. म्हणजेच रविवारची जी 12 नंतरची सुरुवात होते, तो 1:05 स्पर्श त्या ठिकाणी होणार आहे ग्रहणाचा. त्यानंतर जो ग्रहणाचा मध्यकाळ सांगितलेला आहे, तो देखील 1:44 सांगितलेला आहे. आणि जो समाप्तीचा म्हणजेच मोक्ष काळ सांगितला आहे ग्रहणाचा, तो रात्रीचा 2:23 सांगितलेला आहे 29 ऑक्टोबरचा. तर या ठिकाणी भारतामध्ये हे खंडग्रास चंद्रग्रहण जे आहे ते दिसणार आहे. सूर्य किंवा चंद्र याला राहू किंवा केतूने जर ग्रसले, तर त्या ठिकाणी ग्रहण योग किंवा ग्रहण असं प्राप्त होत असतं. त्याच पद्धतीने हे नेमकं ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे, त्याचं चलन कशा पद्धतीने राहणार आहे, तर हे ग्रहण जे आहे हे संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे, ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे, रशियामध्ये दिसणार आहे, संपूर्ण युरोप आणि संपूर्ण आफ्रिका खंड या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. तर याचा जो पुण्यकाळ सांगितला गेला आहे या ग्रहणाचा, तर या ग्रहणामध्ये ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा जो पुण्यकाळ आहे, तो या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. मात्र ग्रहण लागण्याच्या अगोदर जे वेद लागतात, त्या वेदाचं महत्त्व काय आहे आणि या वेदामध्ये कोणती कार्य करावीत, कोणती कार्य करू नये, हे देखील आपल्या जीवनामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. ग्रहणवेद सुरू झाल्यानंतर म्हणजेच काय की वेदाचा काळ सुरू जो आहे, तो 28 तारखेला दुपारी 3:14 सुरू होणार आहे. आणि या वेद काळामध्ये जे काही आहे, ते जे कार्य सांगितले गेले, ते कार्य कोणती करू नये आणि कोणती करावी, या देखील सुद्धा बऱ्याच जणांचा संभ्रम देखील असतो. आणि हे वेद आहे, वेद नेमके कोणी पाळावे, या वेदामध्ये कोणती कार्य करावी, हे वेद पाळायचे असतील तर कशा पद्धतीने पाळावे, हे देखील तितक्याच महत्त्वाचं आहे. जे वेद सुरू होतात त्या वेदापासून साधारण बाल, वृद्ध, अशक्त किंवा आजारी व्यक्ती जे आहे, यांनी जो कालखंड सांगितला आहे वेळेचा, तर तो 3:14 नसून 7:41 आहे संध्याकाळी 28 तारखेचा. मग जर कोणी लहान मुलं असतील घरामध्ये, किंवा मग वृद्ध व्यक्ती असतील, अशक्त व्यक्ती असतील, आजारी व्यक्ती असतील, गर्भवती स्त्री असेल, तर या व्यक्तींनी साधारण संध्याकाळी 7:41 नंतर वेद पाळायला सुरुवात करायची आहे. पण जे सुदृढ आहेत, सशक्त आहेत, अशा व्यक्तींनी मात्र 3:14 वेद पाळायला सुरुवात करायची आहे. या वेद काळामध्ये नेमकी कोणतं कार्य करावं आणि कोणतं कार्य करू नये, जर या वेद काळा लागल्यापासून भोजन हे करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कोणती कार्य करावी, जप करावा, स्नान करावं, देवपूजा करावी, श्राद्ध, या गोष्टी करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मात्र या वेळेचं जे ग्रहण आलेलं आहे, तर हे मध्यरात्रीचं ग्रहण आहे. तर या ठिकाणी शास्त्राने आपल्याला याला एक मार्ग दिलेला आहे की जोपर्यंत म्हणजेच या ग्रहण काळामध्ये पाणी, झोप आणि मलमूत्र विसर्जन या तिघही गोष्टी संध्याकाळी करायला हरकत नाही, अशी कोणत्याही प्रकारची अडचण नाही. म्हणून आपल्याला या ग्रहण काळामध्ये हे जे काही वेद लागतात, या वेदामध्ये आपण झोपलो तरी चालणार आहे. मात्र या
जो नेमका ग्रहण काळ सांगितला आहे, जो रात्री 1 वाजेपासून 5 मिनिटापासून तर साधारण 2 वाजता आणि 2 ते 2:23 पर्यंत, तर हा जो काळ सांगितलेला आहे, जो ग्रहणाचा मुख्य काळ सांगितला जातो, तर या काळामध्ये झोप घ्यायची नाही आहे, त्यानंतर पाणी प्यायचं नाही आहे, मलमूत्र विसर्जन करायचं नाही आहे. ज्यावेळेस आपलं ग्रहण स्पर्श होईल त्यावेळेस कोणती कृत्य करावी आणि कोणती कृत्य करू नयेत, तर ज्यावेळेस 1:05 ग्रहण लागणार आहे त्या अगोदर त्या ठिकाणी आपण स्नान करायला पाहिजे. ते तीर्थस्नान असलं तर अतिउत्तम आहे. नाही तीर्थस्नान जमलं तर कमीत कमी आपल्या घरामध्ये जरी आपण स्नान केलं तर त्या ठिकाणी ग्रहण लागण्याच्या अगोदर स्नान करावं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ग्रहणामध्ये देवपूजा वगैरे करावी, जप करावा, होम करावा किंवा दानकर्म करावं. या गोष्टी करण्यासाठी अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ग्रहण काळामध्ये जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर या मंत्राचा जप, अनुष्ठान किंवा त्याचं पुरुषचरण या सगळ्या गोष्टी करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. कारण ग्रहण काळामध्ये केलं गेलेलं कर्म, ग्रहण काळामध्ये केला गेलेला होम, जप, तप या सर्व गोष्टी आपल्यासाठी अधिक प्रमाणात फलीभूत होत असतात. त्यामुळे हे कार्य या ठिकाणी करावं. त्यानंतर या ग्रहणामध्ये जर एखाद्याला अशौच म्हणजे सूतक आहे, तर हे सूतकामध्ये नेमकं काय करावं, तर शास्त्राने सांगितलेलं आहे की या ग्रहण काळामध्ये एखाद्याला सूतक असेल तर या ग्रहण काळापुरता म्हणजे जो वेळ सांगितला आहे 1:05 तर रात्रीचे 2:23 जो काळ सांगितला, या काळामध्ये जरी त्यांना सूतक असेल तरी स्नान किंवा दानकर्म करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. याला सगळ्या प्रकारची शुद्धी प्राप्त होणार आहे. या वेळेमध्ये त्या अशौच असणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी शुद्धी प्राप्त होणार आहे. त्यामुळे हे कार्य करण्यासाठी काही कोणत्या प्रकारची अडचण नाही. बरं, पुढचा मुद्दा असा आहे की हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण नेमकं कोणी पाहावं, कोणी पाहू नये, हा एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या राशीनुसार किंवा कोणत्या राशीला हे ग्रहण जे आहे ते कशा प्रकारचं आहे, तर मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या ज्या 4 राशी आहे, या 4ही राशींसाठी अत्यंत शुभ सांगितलं गेलेलं हे ग्रहण. कारण या ग्रहणामध्ये जर या 4ही राशींनी काही अनुष्ठान, दानकर्म केलं तर याचं फळ हे आपल्याला अधिक प्रमाणात प्राप्त होणार आहे. दुसरी गोष्ट, सिंह, तूळ, धनु आणि मीन या 4 राशी ज्या आहे याच्यामध्ये संमिश्र फळं सांगितली गेलेली आहेत. आणि पुढची जी काही राशी आहे म्हणजेच ऋषभ, कन्या, मकर आणि मेष या 4ही राशींना अनिष्ट फळं सांगितली गेलेली आहे. गर्भवती किंवा या अनिष्ट असणाऱ्या राशीवाल्यांनी हे ग्रहण पाहू नये, कारण याच्यापासून त्यांना अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. त्यामुळे हे ग्रहण पाहू नये. आता बऱ्याच जणांची शंका असते की ही एक भौगोलिक क्रिया आहे, मात्र या सर्वही गोष्टी आपल्या स्वभावावर, आपल्या प्रकृतीवर, आपल्या शरीरावर परिणामकारक असतात. म्हणून त्याच ठिकाणी आपल्याला या ग्रहण काळामध्ये या गोष्टी पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे जो काही ग्रहण काळ सांगितला आहे, या ग्रहण काळामध्ये काही तंत्रमंत्र करणारे लोक किंवा काही नकारात्मक लोक हे देखील त्या ठिकाणी अत्यंत प्रभावशाली असतात. त्यामुळे आपल्याला यांच्यापासून सावध राहणे, सतर्क राहणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर या शनिवारी म्हणजेच 28 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. याबद्दल देखील तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर त्या मी निरसन करणार आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहताय तर एक लाईक करायला, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा हा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दलची माहिती मिळणार आहे. पण आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे या 28 तारखेला जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण इंद्राची पूजा करत असतो, लक्ष्मीची पूजा करत असतो आणि दुधाचा नैवेद्य, आटीव जे दूध असतं ते दुधाचं नैवेद्य आपण या चंद्राला दाखवून ते दूध आपण प्राशन करत असतो. ही कोजागिरी पौर्णिमा. पण या ग्रहण काळामध्ये तो जो वेळ येऊन राहिला, त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमा करावी का, या चंद्राला नैवेद्य दाखवावा का, ते दूध आपण प्राशन करावं का, या सर्वही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या या प्रश्नामध्ये याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे. ते म्हणजे असं की जर ग्रहण काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत, खाणं पिणं सर्व गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, तर मग आपण कोजागिरीचं दूध कसं पिऊ शकणार. तर आपल्याला शास्त्राने एक आधार या ठिकाणी दिला आहे की जे वेदकाळ आहे हे ग्रहण मध्यरात्रीचं आहे. या वेदकाळामध्ये लक्ष्मीचं पूजन
किंवा इंद्राचं पूजन करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण सांगितलेली नाही, याची पूजा करावी. त्यानंतर जे काही दूध आहे त्या दुधाचा नैवेद्य चंद्राला वेद काळामध्ये दाखवायला सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. मात्र हे दूध जे आहे ते प्राशन करायला या ठिकाणी आपल्या शास्त्राने मनाई केलेली आहे, कारण ग्रहण काळामध्ये खाणं पिणं हे वर्ज्य आहे. तर फक्त आपण या वेदकाळामध्ये प्रसाद म्हणून एक पळी म्हणजेच एक चमचाभर दूध तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि उर्वरित जे दूध आहे ते दूध आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी प्यावं. तर या कोजागिरी पौर्णिमेचा कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. त्याच्यानंतर या ग्रहण काळामध्ये ज्या गर्भवती स्त्री आहे या गर्भवती स्त्रींना अत्यंत सतर्कता पाळण्याची गरज आहे. ती म्हणजे कशी की ज्या अनिष्ट फळं देणाऱ्या राशी आहे त्या ज्या स्त्रिया आहेत ज्या गर्भवती आहे तर यांनी आपल्या आपण जो गुरु केलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप मात्र अवश्य करावा. त्याच्यानंतर जर आपल्याकडनं काही त्रुटी झाल्या असतील, काही कर्म झाले असतील तर त्याचं जे फळ आहे ते आपल्या जीवनामध्ये शुभ व्हावं यासाठी जप अनुष्ठान, रामरक्षेचं पठण, गीतेच्या अध्यायाचं वाचन किंवा शुभग्रंथाचं वाचन किंवा देवाची पूजा हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. मात्र या स्त्रियांनी ग्रहण पाहू नाही, कारण त्याच्यापासून आपल्या गर्भावर येणाऱ्या बाळावर येणाऱ्या संततीवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. त्यामुळे हे ग्रहण पाहायचं नाही आहे. त्याच्यानंतर या ग्रहणामध्ये विशेष कार्य आपल्याला असं करायचं आहे की आपण हे ग्रहण लागल्यानंतर आपण जर भगवान शंकराची उपासना जर या ठिकाणी केलेली तर आपल्याला जास्तीत जास्त त्या उपासनेचं फळ प्राप्त होईल. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे प्रदोष जो आहे तो शंकराला प्रिय आहे. दुसरी गोष्ट, हे जे ग्रहण आहे हे चंद्रग्रहण आहे, कारण जो भगवान शंकर मानला गेला त्यांच्या शिरावर म्हणजे त्यांच्या डोक्यावर चंद्र म्हणजे बालेंदू आहे. तर या चंद्राला तितकंच अमृतत्व प्राप्त होण्यासाठी शंकरांची सुद्धा त्या ठिकाणी एक आशीर्वाद आहे. आणि या संकटातनं, कारण ग्रहण लागणे म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यावर एक संकटच असतं आणि या संकटातनं मुक्त होण्यासाठी आणि या संकटाच्या मुक्तीसाठी आपण जे काही अनुष्ठान, तपश्चर्या, भगवंताची उपासना, सेवा, दानकर्म, होम वगैरे करतो तर हे देवांसाठी अत्यंत शुभ सांगितलं आहे. आणि देव आपल्याकडनं काही घेतात किंवा उपासना आपल्याकडनं काही घेत आहे तर ते आपल्याकडनं काही फुकट घेणार नाही. ते आपल्याला काहीच ना काही एक आशीर्वाद, शुभफळ, त्याच्यापासून निर्माण होणारे एक पॉझिटिव्हनेस हा आपल्याला प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ग्रहणाचा जो काही फायदा आहे तो घेऊन घ्यावा. मात्र ते जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय मात्र नक्की करावे. हे जे नियम सांगितले ते नियम देखील त्याचं पालन करावं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.